नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे सत्र 20-21 मध्ये निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 2 मधील शाश्वत शेती या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर शाश्वत शेती ही संकल्पना 2 शब्दांमिळून तयार झाली आहे, एक शाश्वत व दुसरा शेती। तर शाश्वत या शब्दाचा अर्थ पुढच्या पिढ्यांच्या हितास बाधा न आणणारा असा होतो व शेती या शब्दाचा अर्थ वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी निसर्गनिर्मित शेत जमिनीवर पिके घेण्याची प्रक्रिया होय। यावरून शाश्वत शेतीचा अर्थ भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गनिर्मित शेत जमिनीवर पिके घेण्याची प्रक्रिया म्हणजे शाश्वत शेती होय। तर जमीन ही निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे। मानवाने ह्या जमिनीचा वापर शेतीकरता केला आहे। हा वापर करताना ही जमीन भावी पिढीकरता देखील तितकीच महत्त्वाची आहे ह्याचे भान ठेवले पाहिजे। म्हणून भावी पिढीचे हित सुरक्षित राहील ह्याची खबरदारी घेऊन शेतीची लागवड करणे म्हणजे शाश्वत शेती होय। तर ह्या शाश्वत शेतीमध्ये काही बाबी अपेक्षित असतात। तर पहिली बाब म्हणजे सतत वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता शेतीमध्ये राहील ह्याची जबाबदारी घेणे। दुसरी बाब म्हणजे जमिनीच्या उपजाऊ शक्तीचा वापर करताना तिची मूळ शक्ती कायम राहील याची खबरदारी घेणे। तिसरी बाब म्हणजे कोणत्याही नवीन तंत्रज्ञानामुळे शेतजमीन प्रदूषित होणार नाही ह्याची काळजी घेणे। आणि चौथी बाब म्हणजे जमिनीच्या सुपीकतेला उपजाऊ शक्तीला बाधा पोहोचणार नाही किंवा तिचा ऱ्हास होणार नाही याची दक्षता घेणे। तर त्यानंतर आपण पाहूया शाश्वत शेतीचे घटक। तर संपूर्ण देशातील जमिनीची प्रत व हवामान एकसारखे नाही, त्यामुळे शाश्वत शेतीचे घटक देशाच्या सर्व भागाकरता समान असणे शक्य नाही। तरी पण काही घटक असे आहेत की सर्व परिस्थितीत सामान्य ठरतात, त्याचा अवलंब केल्यास शाश्वत शेतीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल। तर आपण मुद्देसूद त्यांचा विचार करू। त्यातील पहिला मुद्दा आहे पिकांची फेररचना। तर सध्या स्थितीत हरित क्रांतीचे तंत्रज्ञान अंमलात आणल्यामुळे रोख किंवा नगदी पिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे। त्यामुळे शेतीमध्ये एकच एक पीक घेतले जाऊन पिकांची फेरबदल हा प्रकार मागे पडला आहे। फायदेशीर आहे म्हणून दरवर्षी कापूस किंवा सोयाबीन यासारखे पीक अनेकजण घेतात। सतत एकच एक पीक दरवर्षी घेतल्याने जमिनीची सुपीकता ही घटत जाते। म्हणून आधीच्या पिकामुळे झालेले सुपीकतेचे नुकसान नंतर पिकाच्या लागवडीने भरून निघेल अशा रीतीने पिकांची फेररचना करण्यात यावी। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सेंद्रिय खताचा वापर। तर पिकांना सेंद्रिय खताचा पुरवठा करणे हा शाश्वत शेतीचा आवश्यक घटक आहे। रासायनिक खतामुळे पिकांची उत्पादकता वाढते, परंतु मृदा प्रदूषण होऊन जमिनीची प्रत घसरते। म्हणून सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढून मृदा संरचना सुधारेल। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे हिरव्या खताचा वापर। तर भारतात परंपरागत शेती पद्धतीमध्ये जैविक स्रोतामधून पोषक द्रव्ये मिळवून देण्याच्या विविध पद्धती होत्या। शाश्वत शेतीमध्ये ह्या जैविक पोषण द्रव्याचा वापर करणे अपेक्षित आहे। पूर्वी बोरू, मूग, आंबाडी ह्यासारखी पिके घेऊन शेवटी ते शेत जमिनीत दाबले जात। कालांतराने त्यापासून खत तयार होते, त्याला हिरवे खत किंवा हिरवळीचे खत असे म्हणतात। या खतामुळे पिकांना पोषक द्रव्ये मिळतात आणि शेत जमिनीतील पोषक द्रव्याच्या साठ्यामध्ये वाढ होते। त्यानंतर चौथा मुद्दा आहे पिकांची विविधता। तर शाश्वत शेतीमध्ये पिकांच्या विविधतेवर भर दिला जातो। आधुनिक शेती पद्धतीमध्ये नगदी पिके घेण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाली आहे। त्यामुळे शेतजमिनीतून वर्षानुवर्षे एकच एक पीक घेतले जाते।
एक पीक पद्धतीचा परिणाम असा झाला की पिकांच्या अनेक जाती चलनातून नाहीशा झाल्या. सध्या ज्वारी, बाजरी, कोदो, कुटकी ह्या पिकांची स्थितीही अशीच आहे. शाश्वत शेती पद्धतीमध्ये पिकाच्या विविधतेला प्राधान्य दिले जाते. पिकाच्या गुणधर्मानुसार विविध पिके घेतल्यास रासायनिक खतावरील खर्चसुद्धा हा कमी होतो. त्यानंतर 5वा मुद्दा आहे पुनरुत्पादनक्षम ऊर्जेचा वापर. तर देशात जर पुनरुत्पादनक्षम ऊर्जेचे स्रोत उपलब्ध असतील किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा उपयोग करणे शक्य असेल तर त्यांचा वापर करणे हा शाश्वत शेतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, लाटांची ऊर्जा यांचा शेतीकरता वापर करणे हे शाश्वत शेतीमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन. तर वाढत्या लोकसंख्येबरोबर भविष्यकाळात अन्नधान्याची मागणी वाढत जाणार आहे व ती पूर्ण करणे एक मोठे आव्हान आहे. कारण विविध कार्यासाठी जमिनीचा वापर वाढत असल्यामुळे लागवडीखालील शेतजमिनीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. अशावेळी सखोल शेती व त्याच्या सोबतीला पाणी पुरवठा हे 2च मार्ग आपल्यापुढे शिल्लक आहेत. सध्या स्थितीत शेतजमिनीचा इतका बेजबाबदारपणे वापर केला जात आहे की त्यामुळे तिची सुपीकता घसरत चालली आहे. तसेच पाण्याचा वापर देखील इतका बेपर्वा पद्धतीने केला जात आहे की भूगर्भातील पाण्याचे साठे हे उत्तरोत्तर कमी होत आहेत. म्हणून शाश्वत शेती पद्धतीमध्ये पाण्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे कोरडवाहू शेती व्यवस्थापन. तर भारतात अजूनही एकूण शेतजमिनीपैकी अर्ध्यापेक्षा जास्त जमीन वरच्या पावसावर अवलंबून आहे. या शेतजमिनीला कोरडवाहू शेती असे म्हणतात. ज्या वर्षी चांगला पाऊस पडतो त्या वर्षी ही पिके पिकतात. पाऊस बरोबर झाला नाही तर शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होते. म्हणून या शेतीला मान्सूनचे जुगार असे म्हणतात. अशा शेतीचा विकास करणे हे शाश्वत शेती पद्धतीपुढील खरे आव्हान ठरणार आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे अन्न बँक. तर ग्रामीण भागात दुष्काळ पडला तर तेथे उपासमारीचा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न तातडीने सोडवता यावा म्हणून तेथे अन्नधान्य बँकेच्या स्थापनेची कल्पना पुढे आली. अन्नधान्य बँकेत ठेवी, कर्ज व व्याज हे सर्व धान्याच्या रूपात दिले व घेतले जातात. अन्नधान्य बँकेत धान्याच्या रूपाने ठेवी स्वीकारल्या जातात व धान्याच्या रूपानेच कर्ज दिले जाते. त्यामुळे कोणतीही गरजू व्यक्ती कर्ज घेऊन आपली अन्नधान्यविषयक गरज भागवू शकते. अन्नधान्य बँकेची स्थापना झाल्यानंतर ही बँक बीज आणि जनुक बँकेचे कार्य सुरू करते. बीज व जनुक बँकेमध्ये पारंपरिक स्थानिक बियाणे जतन करून ठेवली जातात. या ठिकाणी सुरुवातीला लागणारा बीज साठा लोकांच्या वर्गणीतून जमा केला जातो. गरजू शेतकऱ्यांना त्यातूनच बियाण्याचा पुरवठा केला जातो. एकंदरीत अन्नधान्य बीज व जनुक बँकेची संकल्पना ही शाश्वत शेती पद्धतीला पूरक अशी आहे. तर एकूणच भारताच्या राष्ट्रीय कृषी धोरणात नैसर्गिक संसाधनाचे जतन व व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला आहे. पाणी आणि जमीन याचा योग्य वापर केला तर शेतीचे उत्पादन व उत्पादकता यात निश्चितपणे वाढ होऊ शकेल. म्हणून भारताचे शाश्वत शेतीसंबंधीचे धोरण हे तांत्रिकदृष्ट्या सक्षम, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य व पर्यावरणदृष्ट्या संरक्षक तसेच सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य असल्याचे समजले जाते. तर अशा प्रकारे आपण शाश्वत शेतीची व्याख्या, त्याचा अर्थ आणि शाश्वत शेतीचे घटक याचा संपूर्णपणे इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.